नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यातलं सर्व काही संपलं आहे। आजचा व्हिडिओ अशा युवकांसाठी आहे ज्यांना वाटतं व्यवसाय आणि व्यवसायामधून पैसे कमवणं अतिशय अवघड आहे। वयाच्या 85व्या वर्षात सुद्धा किती उत्तम प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता हे आजी आजोबा आपल्याला सांगून देत आहेत। आजच्या या व्हिडिओमधून त्यांचा जो हा संघर्ष आहे जगण्यासाठीचा तो आपण पाहणार आहोत की कुणावरही अवलंबून न राहता तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं जीवन किंवा स्वतःचा उदरनिर्वाह भागू शकता। मग हे आजी आजोबा कसं काम करतात, त्यांना दिवसात किती इन्कम मिळतं आणि कशा पद्धतीत रसवंती चालवतात आज आपण पाहणार आहोत। आजी तुमचं गाव कोणतं आहे? वसुमतीवाडी। ते कुठल्या तालुक्यात आहे? आष्टी तालुक्यात आहे ना। म्हणजे बीड जिल्ह्यातले? हा, बीड जिल्ह्यात। ते कधीपासून रसवंतीचं करता? 35 वर्ष झाले। 35 वर्ष? हा। अच्छा, मग गावाकडून इकडे कसं काय? येतं मग आता धंदा पाणी करायचं म्हणलं मग धंद्यासाठी। किती मुलं आहेत तुम्हाला? 3। काय काय करतात? एक एसटी ड्रायव्हर आहे, एक मुंबईला आहे ड्रायव्हर, एक शेती करतोय गेवराई तालुक्यात। गेवराई तालुक्यात? आणि मुली? आहे नाही एक। आता रोज किती, सकाळी किती वाजता येतात आणि वापस किती वाजता जातात? इथं 10-11 वाजता 10 वाजता यायला? हा। अच्छा। आणि संध्याकाळी 5-6 जायला। 5-6 वाजता। दिवसभरात किती ग्लास रस जातो? आता गलस कोणी देणार धरले? अंदाज? अंदाज काय जात असेल 5-50। ऊस कुठून आणतात? मार्केटवरून। कुठून? मार्केट। मार्केटमधून? इथं आणून देतात का तिकून आणावं लागतो? आपल्याला रिक्षा टेम्पोत आणायचा आणि खोले उठवायचा। हां। रोज एक 2-2 मुळे आणि जायचं सायकल। अच्छा, आता तुमचं वय किती आणि बाबाचं वय किती? बाबाचं गेलं 80च्या मोर आणि तुम्ही? आहे 70-75। 70-75। बाबा 80च्या पुढं। आता हे लाकडी रसवंती ढकलायला लय जड जात असेल ना? हा, मग आता जड नाही जायची तर काय होईल, ते ऊस फाडावं लागतं लाकडावर। बाबाला ह्या वयात ढकलणं लय मुश्किल आहे ते? ढकलीचे तर। अच्छा, मुलं बाळाचं जमत नाही का, सांभाळत नाहीत काय? नाही नाही, सांभाळते मुलं चांगली इथं, काय म्हणायचं नाही। हां हां। मग ह्या वयात कसं काय करावं वाटलं की तुम्हाला? काय करावं आता म्हातार बसत नाही ना। हां। मग आता चला, हा चला मग आता उन्हाळा संपल्यावर मग काय करणार? मग तसंच गावाकडं। गावाकडं जाऊन काय करायचं? काय करतं आता, लेखाजवळ राहायचं 75 तिकडे नाही ते इथं तिथं आपल्याला वाटतं तिथं। अच्छा, जास्त कोणता लेख सांभाळतो? मोठा। मोठा म्हणजे पुण्यावाला? नाही, ते चालवडायला राहतो, ते आडाने ना शेती करतो। शेती करतो ते? हा, त्याजवळच राहावं लागतं ना। तुम्ही सोशल मीडियावर लय फेमस झालात, तुमचे व्हिडिओ झालेत, तुमच्या बातम्या झाल्यात, आता कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतं, बरोबर वाटतं, लोक बघत होतं असं ना? मग काय आता लोक काय काय म्हणते ह्या वयात काम नाही करायला पाहिजे? नाही, करायला पाहिजे, पण आता मग ऐकत नाही। हां, करायचं केलं पाहिजे, पण आता हे वडून आजोबाची कंबर वगैरे दुखत असेल ना? मग दुखत असं मला कोणाला सांगते? पैसा? हा, पैसा। ह्याच्यातून एक गोष्ट आहे, आता जी पोरं म्हणा, जी लोक म्हणतात किंवा आयुष्यात काहीच खरं नाही, आपण पैसा कमवू शकत नाहीत, आपण जगू शकत नाहीत, अशा लोकांना काय सांगितलं पाहिजे? नाही काम केलं, नाही धंदा केला तर आपण दिलं, आपल्याला पैसा कुठून मिळायचा, आपल्याला कोण देणार आहे? आहे तर कोण देणार? बरोबर आहे, केलं तर आपण कोणाला कोण देतो? बरोबर आहे, काम केलं पाहिजे। काम केलं पाहिजे। आता आपला व्हिडिओ काढला आपण, काल एक व्हिडिओ काढला होता ना, तर त्याच्यावर मला भरपूर फोन आले, मेसेज आले, म्हणले आजी आजोबाला मदत करायची, ती कुठं करायची? मग तुम्हाला जी मदत करणार आहे त्यांनी कुठं केली पाहिजे? बँकेचा खाता नंबर दिला तर बँकेत टाकायचे। प्रेक्षकांनो, आज आपण 80 वर्षाचे आजोबा आणि 75 वर्षाच्या आजी यांचा जीवनाचा संघर्ष पाहिला। ज्यांना काम करावं वाटत नाही त्यांच्यासाठी प्रेरणा आहे, ज्यांना वाटतं व्यवसाय करू शकत नाहीत किंवा व्यवसायामधून पैसे मिळू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही प्रेरणा आहे, आणि सर्वात विशेष म्हणजे जे की स्वतःच्या जीवनाला कंटाळलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जगण्याची प्रेरणा आहे। आज आपण पाहिलं नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्यांचं हे रसवंती आहे। तुम्ही नगरवरनं पुण्याला जात आहे का, किंवा मग नगरवरनं सोलापूरला जात आहे, इथं या, तोंडाला गोडवा, पोटात थंडावा आणि मनाला समाधान फक्त 10 रुपयात मिळणार आहे। त्यामुळे इथं या आणि आजी आजोबाला मदत करा। आणि सर्वात महत्त्वाचं की बरेच फोन्स कॉल आले, मेसेज आले की आजी आजोबांना आम्हाला मदत करायची, त्यामुळं
आजीचा आणि आजोबांचा खाते क्रमांक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्याच्यावर तुम्ही मदत करू शकता. परंतु एक काळजी घेणं गरजेचं आहे, ती मदत आजीला आणि आजोबालाच पोचली पाहिजे. याचा कुणी गैरफायदा नाही घेतला पाहिजे, याची काळजी घ्या. कारण शोध वार्ता टीम कुठल्याही आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेत नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.